खूप दुखतंय का हो डोकं? मग ही गोळी. अमृता, बाळा जरा पाणी आणतेस माझ्यासाठी? हो आणते. मॉम ही गोळी घ्या, डोकं दुखायचं थांबेल तुमचं. बस. ऐश्वर्या, मी तुला जे काही विचारीन त्याचं खरं खरं उत्तर दे. हो मॉम, काय झालं? एनिथिंग सिरियस? मला सांग, सावली जिथे बसली होती तिथे एक पाण्याची बाटली होती, त्यात तू काही औषध मिसळलं होतंस? ऐश्वर्या, उत्तर दे. ताराने जो काही प्लॅन केला होता त्या पोरीवर चोरीचा आळ आणायचा, त्यात तू सुद्धा सहभागी होतीस का? नाही, माझा काय संबंध मॉम? बघा, सगळं तारानेच केलं. आपल्याला माहिती आहे ना, तिने एक्सेप्ट केलं सगळ्यांसमोर. तिचाच प्लॅन होता सगळा. आणि तसेही तारा त्या मूर्ख मुलीवर जळतच असते कायम. मला काही कळतच नाहीये, का केलं असेल ताराने असं? मला कसं माहित असेल मग? हा, पण मला असं वाटतं, म्हणजे बहुतेक ताराची असिस्टंट होती ना ती आधी, ती मूर्ख मुलगी, तेव्हाच काही असेल. कारण बघा ना, आता ती पण या घरची सून आहे आणि तारा पण. बहुतेक ताराला इन्सिक्युअर फील होत असेल की ही माझ्या लेवलला आली आहे बाबा. आधी असिस्टंट होती, आता आम्ही दोघी एकाच घरातल्या सुना आहोत, मेहंदळींच्या सुना. म्हणजे त्या मूर्ख मुलीला आपण मानत नसलो तरी लोकांसमोर ती आहेच आहे ना आपली सून. बहुतेक म्हणून ताराने केलं असेल. बट आय टेल यू मॉम, ताराने जे काही केलं ना ते खूप अति केलं आज. म्हणजे हा सगळा विचार करून माझंच डोकं दुखायला लागलंय. मॉम, आय एम सॉरी. मला असं वाटतंय मला पण गोळी घ्यावी लागेल. मी आलेच. हा, आई घ्या, पाणी घ्या, गोळी घेऊन टाका. आई, आम्ही बाहेर जेवायला चाललोय. माहितीये मला, बोलली अमृता. लवकर या. बाय. हा, येतो लवकर. चल चल. एक मिनिट. तुला जर का वाटत असेल की मी यांना अशी परमिशन वगैरे दिली आहे, हा जीव तुझ्यावर चढला. मी फॅन झालो मॅम तुमचा त्यापासून. तुमच्या लाईव्ह कॉन्सर्ट मध्ये ऐकलं होतं, तेव्हापासून ते गाणं माझ्या डोक्यातूनच जात नाहीये. काय सुंदर गाता मॅम तुम्ही. त्या गाण्यापासून मी तुमचे फॅन झाले मॅम. येस मॅम. आणि कुठल्या प्लॅटफॉर्मवर ऐकायला मिळत नाहीये. तुम्ही रेकॉर्ड केलं नाहीये का ते? मॅम प्लीज आमच्यासाठी 2 लाईन तरी गाणं. हो मॅम, प्लीज 2 लाईन मॅम. मॅम आम्ही तुमचे खूप मोठे फॅन आहे मॅम. प्लीज मॅम, मॅम रिक्वेस्ट करतोय. आता असं नाही गाता येणार मला. का मॅम? प्लीज 2 लाईन. आम्ही खूप मोठे फॅन आहे. प्लीज रिक्वेस्ट करतो प्लीज 2 लाईन. ऐका ना, मी आता नाही गाऊ शकत गाणं. प्लीज आमच्यासाठी गाणं मॅम. प्लीज मॅम. नाही म्हणते ना, कळत नाही का तुम्हाला कोणालाच? मला नाही गाता येणार गाणं. मला नाही येत गाणं गाता. बेसिक मॅनर्स नाहीत का तुमच्यात? मूर्ख कुठले, निघायतून. आय एम सॉरी. मॅमचा मूड जरा आता खराब आहे, त्यामुळे त्या अशा वागतात. आय होप यू अंडरस्टँड. सॉरी. सॉरी बोलून नाही चालणार. चुकीच्या लोकांसोबत पंगा घेतलाय तुम्ही. तमाशा केला. आणि तुझं काय चाललंय? मला इथे आणून हा जो काय तमाशा लावलाय त्याचं काय? काय म्हणाला होता? फक्त तू आणि मी आपण दोघं डेटवर जाऊयात म्हणून. मग ती सावली काय करते रे? वाटलं होतं की छान टाइम स्पेंड करूयात. मग आपल्या पर्सनल मोमेंट मध्ये ती सावली काय करतेय? सोहम, तू ना मला इथे आणून माझा इन्सल्ट केलास. हा, तर मला असं वाटतं ना की तू हे असं मुद्दाम वागतोस मला त्रास व्हावा म्हणून. काय बोलतीस तू? असं ते खूप मोठी चूक केली आहे मी सोहम. खूप मोठी चूक केली आहे मी. तुझ्याशी लव्ह मॅरेज करून खूप मोठी चूक केली आहे मी. तारा, तुला काहीच आवडत नाही ना मी काय केलेलं? तारा, तुला मी केलेलं काही आवडत नाही ना? अगं, तुला एक तरी गोष्ट आवडते का माझी? जाऊ दे, मला बोलायचंच नाही तुझ्याशी. हा, जा जा. तुझ्या वहिनीला घेऊन बस आणि तिचंच कौतुक करत बस. अहो तुम्ही कसं बोलता तुमच्या नवऱ्याशी?
एवढ्या प्रेमाने तो तुम्हाला इथे बाहेर घेऊन आलाय आणि तुम्ही चार चौघात कसं वागवताय त्यांना? लव्ह मॅरेज आहे ना तुमचं? आत्ताच म्हणालात ना प्रेम आहे म्हणून तर लग्न केलं ना तुम्ही त्यांच्याशी. मग ही काय पद्धत आहे आपल्या नवऱ्याशी वागण्याची? मला मान्य आहे एखाद चूक झाली असेल त्यांच्याकडून, पण आपण मोठ्या मनाने माफ करायचं आहो. आणि आपण आपल्या नवऱ्याला सांभाळून घेतलं की संसार सुखाचा होतोच. अगदी बरोबर बोललात तुम्ही. आणि तारा मॅडम, सोहम भाऊजींनी इतकं सगळं प्लॅन करून तुम्हाला इथे आणलं होतं, तुमच्यासाठी इतकं केलं होतं, तुम्हीच अशा वागताय. आणि हो, आता झाला थोडा गैरसमज त्यात इतकं. टाटा, तू तर काहीच बोलू नकोस. आणि तू ग कोण आहेस तू? हा तुला काय संबंध आहे माझ्याशी? तारा वजे, मला ओळखत असशीलच पण मी नाही ओळखत तुला. आणि हे जे काही फुकटचे सल्ले देतेस ना ते तुझ्याकडेच ठेव. केलं मी लव्ह मॅरेज आणि त्याचा सगळ्यात जास्त त्रास मलाच होतोय. आणि त्याचं कारण ही सावली आहे. माझ्या आयुष्यातले जे काही स्पेशल मोमेंट्स होते ना त्याची हिने वाट लावली. एनिवेज, तुझ्याशी का बोलतीये? अरे पण या अशाच आहेत का? म्हणजे नवरा इतक्या प्रेमाने बाहेर घेऊन आला आणि कशा वागल्या ना त्या? जाऊ द्या, असतो एकेकाचा स्वभाव. पण तुम्ही कोण? वंदना सोमण, कोकणाहून आली आहे. पुण्यात दगडूशेठ गणपतीचं दर्शन घ्यायला. इतक्या लांबून एकट्या आलात? खरं तर एकटी येणार नव्हते मी, माधव पण येणार होता.